श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, उद्या 12वी बोर्डाचा इंग्लिशचा पेपर आहे. याबाबतच बोर्डाने सर्वप्रथम महत्त्वाचे अपडेट्स काही आता दिलेले आहेत, ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्याप्रमाणे बोर्डाच्या पेपरात काय चुका नाही केल्या पाहिजे याची देखील पूर्ण माहिती देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला 10वी 12वी बोर्डाचे IMP प्रश्न या ठिकाणी सर्व ऑनलाईन लेक्चर भेटणार आहेत. तर बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक देखील करत चला. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघा, उद्या 12वी बोर्डाचा इंग्लिशचा पेपर आहे. भरपूर मुलं टेन्शनमध्ये असतील, काळजी करू नका. तुम्हाला मी अशा काही गोष्टी सांगेल ज्यामुळे तुमचं टेन्शन निघून जाईल आणि काही महत्त्वाच्या गोष्टी त्या तुम्हाला वापरायच्या आहेत. उद्या 12वीचा आपला इंग्लिशचा पेपर आहे. तर सर्वप्रथम तुम्ही तुमचे जे हॉल तिकीट आहे, हॉल तिकीट कशा प्रकारे न्यायचं आहे, त्याचप्रमाणे हॉल तिकीट घरी जर राहिलं तर काय करता येईल, प्रश्नपत्रिका कशा प्रकारची असेल, उत्तरपत्रिकेत काय आपण काळजी घेतली पाहिजे, याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सर्वांना सांगतो की इंग्लिशचे इथे PDF महत्त्वाचे IMP प्रश्न हे लोड केलेले आहेत. व्हिडिओच्या खाली लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्या लिंकवर क्लिक करा. लिंक ओपन नसेल होत तर डायरेक्टली प्ले स्टोअरला जा आणि त्या ठिकाणी नाना फाउंडेशन सर्च करा आणि ते ॲप फटाफट डाउनलोड करा. काही अडचण असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कमेंट करा. तर बघा, सर्वप्रथम बोर्डाने जे आदेश दिलेला आहे, लेटेस्ट अपडेट, की यावर्षी तुम्हाला 10 मिनिटं एक्स्ट्रा भेटणार आहेत. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. पेपराला तुम्ही उद्या कितीला निघायचं आहे, तर पेपराला तुम्ही बरोबर 10:30ला तुमच्या जे काही सेंटर असेल त्या ठिकाणी टच व्हायचं आहे. 10:30 नंतर जर तुम्ही गेलात तर तुमची काहीतरी एन्क्वायरी होऊ शकते, चौकशी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही बिफोर वेळेत जा. घरात तुम्ही जवळपास घरातून 10 वाजता निघा आणि थोडंसं रेस्ट आणि रिलॅक्स राहा. टेन्शन घेऊ नका. परीक्षेत भरपूर मुलं तुम्हाला दिसतील, गर्दारोळ दिसेल तरी काळजी करू नका. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला उद्या 12वी बोर्डाचा इंग्लिशचा पेपर हा सोपा जावा. नक्कीच लाईक करत चला आपल्या आईवडिलांसाठी, शिक्षणासाठी. तर तुम्ही काळजी करू नका. 10 मिनिटं तुम्हाला अतिरिक्त आहेत. पण हे 10 मिनिटं कधी भेटणार आहेत अतिरिक्त, तर हे तुम्हाला पेपर सुरू झाल्यानंतर जेव्हा तुमचा पेपर संपणार आहे 2 वाजता, त्यानंतर 2:10ला तुमचा पेपर हा संपणार आहे. त्यामुळे पेपर आवश्यक व्यवस्थित काळजीपूर्ण लिहा. आता तुम्ही 10:30ला वर्गात गेल्यानंतर तुम्हाला काय होईल, तर तुम्हाला सर्वप्रथम उत्तरपत्रिका दिली जाईल. जी तुमची उत्तरपत्रिका आहे, आता आपल्याला माहिती भेटत आहे की याच्यामध्ये पुरवणी लावण्याचं जो आहे ती पद्धत बंदच होऊ शकते, कारण उत्तरपत्रिका ही जास्त पानाची असणार आहे. आता उत्तरपत्रिका हातात घेतल्यानंतर बरेच मुलं डायरेक्ट नंबर टाकायला स्टार्ट करतात वगैरे, तर तसं करू नका. पहिले उत्तरपत्रिका बघा, त्याची पूर्ण पानं बघा. काही काही पानं फाटलेली असतात, काहीमध्ये ज्या रेषा असतात त्या बरोबर प्रिंट झालेल्या नसतात. त्यामुळे तुम्हाला जर नंबर टाकला तर चेंज करून देता येणार नाही. त्यामुळे पहिलं ती बघा, कारण 16 वर्षाचा मला अनुभव आहे आणि या सर्व बारीक सारीक गोष्टी अत्यंत महत्वाचं आहे. कारण एक विद्यार्थी वर्षभर अभ्यास करत असतो, त्यानंतर या गोष्टी त्याला मागात पडू शकतात. जर तुमचं व्यवस्थित पेपर जर असेल उत्तरपत्रिका, त्यानंतरच तुम्ही स्वतःचा नंबर टाका. त्यानंतर तुम्हाला दुसरी गोष्ट बघायची की ज्यावेळेस तुमची 11 वाजता तुम्हाला प्रश्नपत्रिका दिली जाईल, त्या प्रश्नपत्रिकेला तुम्ही 5-10 मिनिटं पूर्ण व्यवस्थित रीड करा, शांत डोक्याने विचार करा. सोबत पेन्सिल ठेवा. काय काय प्रश्न तुम्हाला उत्तर आठवत असतील तिथे स्टिक करून ठेवा. आणि सोबत आपल्याला काय काय गोष्टी न्यायच्यात, तर तुम्हाला तुमचे पेन, पट्टी, पेन्सिल असेल, रबर असेल, स्केल असेल, हे सोबत न्यायचं आहे. पण जर हॉल तिकीट आपलं सोबत असेल पाहिजे, हॉल तिकीटच्या 4-5 झेरॉक्स मारून ठेवा. तुमच्या घरात एक ठेवा, आई वडिलांकडे, मित्रांकडे एक ठेवा, तुमच्याकडे एक ठेवा. त्याचप्रमाणे समजा हॉल तिकीट आपलं घरी बाय चान्स जर विसरलं तर तुम्ही काळजी करू नका. तिथे संबंधित जे वर्ग शिक्षक असतील तुमच्या वर्गावर, त्यांचा जर व्हॉट्सअप नंबर असेल तर व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मागून घेऊ शकता, असे देखील बोर्डाने सांगितलेलं आहे. त्यामुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. परंतु शक्यतो हॉल तिकीट घरी विसरून जाऊ नका, सोबत घेऊन जा. सोबत 2 प्रिंट तुमच्या ठेवाच, हे लक्ष ठेवा. कायमस्वरूपी एक राहिली पाहिजे. आणि एक आपला जो पॅड घेणार आहे त्या पॅडला सोबत एक अटॅच ठेवा. पॅडवर कुठल्याही प्रकारचं लिखाण करू नका, तुम्हाला ते कॉपी ग्राह्य धरली जाईल. त्यामुळे पॅडवर काही लिहून जाऊ नका. आणि यावर्षी बोर्डाने जास्त ऍक्टिव्ह पॅनल केलेलं आहे. हे भरारी पथक देखील आहे, बैठे पथक आहे. आता भरारी पथक म्हणजे जे परीक्षा सुरू झाल्यानंतर वेळोवेळी भरपूर ठिकाणी शाळेला व्हिजिट करतात, ऑन द स्पॉट न सांगता येतात. आणि बैठे पथक जे असतं ते बैठे पथक आल्यानंतर भरपूर पूर्ण पेपर होईपर्यंत थांबतं. म्हणून कॉपी पिपीच्या भानगडीत पडू नका. अभ्यास करा, व्यवस्थित करा. काय अडचण असेल तर नक्की मला कमेंट करा.
आता या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर उत्तरपत्रिका भेटल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन नंबर जे आहेत, मेन क्वेश्चन, सब क्वेश्चन्स हे तुम्हाला काळजीपूर्वक टाकायचे आहेत. कारण जर तुम्ही उत्तर लिहिले असतील आणि प्रश्न क्रमांक जर चुकीचा असेल, तर त्याचे मार्क हे ग्राह्य धरले जात नाही आणि तुम्हाला तो 0 मार्क भेटू शकतो. म्हणून जो मेन क्वेश्चन असेल, सेक्शन असेल, त्याला सेक्शनला व्यवस्थित लिहा. आता समजा पहिला प्रश्न आहे आपला, तर त्याला लिहा सेक्शन जो काय असेल तुमचा सेक्शन ए, हा पहिला प्रश्न मेन. त्यानंतर इथे जे तुम्ही समासमध्ये रेषा ओढता त्याच्यामध्ये लिहा A1A. त्यानंतर त्याच्यातला कुठला आहे, पहिला ए मधला हा पहिला. तर अशा प्रकारे तुम्ही त्या समास देखील आखायचा आहे. या सर्व बारीक सारीक गोष्टी अत्यंत महत्त्वाने आणि काळजीपूर्वक करा. ज्या ठिकाणी पेन्सिलचा वापर आहे डायग्राम करण्यासाठी वगैरे, त्या पेन्सिलचा वापर करा. ज्या ठिकाणी पेनाचा आहे, या ठिकाणी तुम्हाला ज्या आकृत्या काढायच्या त्या पेनानेच काढायच्या. फक्त सायन्स आणि गणितामध्ये तुम्हाला डायग्रामसाठी जी पेन्सिल लागते, पण या ठिकाणी तुम्हाला मोस्ट ऑफ पेन्सिलचा वापर हा नाही आहे. स्पेलिंग मिस्टेक्स करू नका. स्पेलिंग मिस्टेक इंग्लिशमध्ये तुमचे ज्या मिस्टेक्स असतात स्पेलिंगच्या, त्याच्यावरच मार्क ही काटछाट केली जाते. याच्याबद्दल मी भरपूर आता बोर्डात देखील काम केलेलं आहे, त्याच्यामुळे तुमच्यासोबत हा अनुभव शेअर करतोय. आता पेपर जर आपल्याला काही वेळेस काही प्रश्नांची उत्तरं येत नसतील, तरी तो प्रश्न लिहिण्याचा प्रयत्न करा. जर कोणाला ग्रॅमॅटिकल काही अडचण येत असेल एसे लिहिण्यामध्ये किंवा स्पीच लिहिण्यामध्ये, तर त्या ठिकाणी तुम्ही जो पॅराग्राफ असतो त्या पॅराग्राफमधल्या ओळीचा देखील चांगल्या प्रकारे वापर करून तो प्रश्न कव्हर करू शकता. आणि त्यानंतर तुम्ही बरेचसे काही प्रश्न तुमचे जेव्हा ते पोएटिक डिव्हाइस असेल, अप्रिशिएशन असेल, या ठिकाणी व्यवस्थित लिहा, मांडा, प्रश्न क्रमांक नीट टाका. या सगळ्या गोष्टी चुका करू नका, अत्यंत महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला काय MP प्रश्न हवे असतील तर व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे, क्लिक करा. काय अडचण असेल कमेंट करा. होपफुली सर्वांना पेपर सोपा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.